नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, थंबनेल पाहून आपल्याला आश्चर्य झालं असेल की वर्षाला जे आहे शेतकऱ्यांना आता 15,000 मिळणार। नक्कीच जे आहे ती बातमी जी आहे ती 100% खरी ठरणार आहे। आपली आपण जे आज अपडेट देणार आहोत त्या जे PM किसान योजनेबाबतचं ते नक्कीच फक्त अगदी 2 दिवसानंतर हे आपलं अपडेट अगदी खरं ठरणार आहे। कारण जे आता 1 तारखेपासून जे देशाचं बजेट सादर होणार आहे आणि त्या बजेटमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा घोषणाची जे आहे योजनांची घोषणा केल्या जाऊ शकते आणि त्यामधीलच एक महत्त्वाची घोषणा असू शकते ती म्हणजे PM किसान योजनेबाबतची। PM किसान योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे जी राबवल्या जात आहे आपल्या देशामध्ये आणि याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांना याचे वर्षाला 6,000 रुपये मिळायचे, परंतु आता सरकार यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे। अनेक दिवसापासून ही मागणी होत होती। स्वामीनाथन आयोगाने देखील ही मागणी केली होती की जी PM किसान योजनेचे जे हप्ते जे 6,000 मिळतात त्याला 12,000 करावे, कारण महागाई वाढलेली आहे आणि MSP दरानुसार जे आहे ते शेतकऱ्याला कमीत कमी 12,000 रुपये हे मिळायला पाहिजे वर्षाला। परंतु त्यावेळेस सरकारने ही मागणी जी आहे ती मान्य केली नव्हती, परंतु आता जे आहे ते निवडणुका आहे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि हे निवडणुका जे आहे ते सरकारसाठी अतिशय महत्त्वाच्या आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन आता सरकार जे आहे यामध्ये जे आहे आज इकॉनॉमिक्स टाइम्स जे देशातील एक महत्त्वाचं असं वृत्तपत्र आहे आणि बजेट कसं सादर होणार किंवा बजेटमध्ये कोणकोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात या प्रकारची माहिती जी आहे ते वृत्तपत्राकडे येते किंवा जे न्यूज चॅनल असतात यांच्याकडे असतात। तर तेच जे आहे इकॉनॉमिक्स टाइम्स यांनी आज एक त्याच्यामध्ये त्यांच्या वृत्तपत्रामध्ये छापलेलं आहे। तुम्ही ते तुम्ही ते वाचू शकता। इकॉनॉमिक टाइम्समध्ये जे आपल्या देशाच्या अर्थमंत्री त्यांच्या फोटोसहित त्यांनी छापलेलं आहे की PM किसान योजनेमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये मोठे बदल होऊ शकते आणि जे 6,000 रुपये वर्षाला मिळतात शेतकऱ्यांना त्याऐवजी आता 9,000 रुपये दर वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार आहे PM किसान योजनेअंतर्गत। तसेच महाराष्ट्रामध्ये जी नमो शेतकरी योजना राबवली जात आहे आणि त्यामध्ये जे आहे ते 6,000 रुपये परत वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार आहे। असे ऐकून जे आहे ते दोन्ही मिळून जे PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेचे जे आहे ते 9,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 अशा एकूण 15,000 रुपये आता दर वर्षाला शेतकऱ्यांना हे मिळणार आहे। आणि मित्रांनो, आपली जी बातमी आहे ती नक्कीच तुम्हाला वाटत असेल की फेक असावी किंवा व्हिडिओ व्हायरलसाठी, तर नाही, ही आपली बातमी खात्रीलायक आहे। फक्त 2 दिवस उरलेले आहे बजेटसाठी। 2 दिवसानंतर बजेटमध्ये आपलं जे अपडेट दिलेलं आहे आजचं ते नक्कीच 100% खरं ठरणार आहे। कारण आपण नेहमीच जे आहे जो फक्त शेतकऱ्यांच्या हिताचा असते तेच आपण नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती तेच आपण दाखवत असतो आणि हे देखील 100% शेतकऱ्यांसाठी खात्रीलायक आणि आनंदाची अशी बातमी ठरणार आहे की वर्षाला PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे मिळून दोन्ही मिळून शेतकऱ्यांना जे आहे आता 15,000 रुपये मिळतील। जे 6,000 होते त्यामध्ये 3,000 रुपयाची PM किसान योजनेमध्ये वाढ करणार आहे सरकार आणि त्याला 9,000 करणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे एकूण 15,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर जेव्हा ही घोषणा होईल तेव्हा नक्कीच तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळवा की आपली बातमी खरी होती किंवा खोटी होती। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।